नमस्कार, मी योगेश तोडकरी, ड्रीम इंडिया या पुस्तकाचा लेखक. आज आपण अंतराळ समजून घेताना या डॉक्टर नितीन शिंदे यांच्या पुस्तकाचा सारांश समजून घेणार आहोत. बऱ्याच विद्यार्थ्यांना अंतराळवीर, ॲस्ट्रॉनॉट बनायचं असतं. तसेच आपणा सर्वांना ही पृथ्वी निर्माण कशी झाली, हे चंद्र, ग्रह, तारे कसे निर्माण झाले, तसेच एकाच दिवसात 24 तासच का असतात, प्रत्येक 4 वर्षांनीच लीप इयर का येते, हे सर्व प्रश्न आपल्याला पडत असतात. तर या सर्वांची उत्तरे आज आपण समजून घेणार आहोत. तर आपण सर्वप्रथम स्टार्ट करूया, अंतराळ म्हणजे काय. तर पृथ्वीपासून 350 किलोमीटर अंतरापर्यंत वातावरण आहे. ह्या वातावरणामध्ये वेगवेगळ्या घटकांचे थर आहेत. तर पृथ्वीपासून 350 किलोमीटर अंतरापर्यंत त्याला आपण आकाश असे म्हणतो, आणि 350 किलोमीटर अंतरानंतर जो भाग चालू होतो त्यालाच आपण अंतराळ असे म्हणतो. ह्याच अंतराळामध्ये आपले इंटरनॅशनल स्पेस स्टेशन्स ही आहेत, ज्यामध्ये आपण अंतराळवीर वेगवेगळे प्रयोग करत असतात. इंटरनॅशनल स्पेस स्टेशन किंवा अंतराळ प्रयोगशाळा ही पृथ्वीपासून 350 किलोमीटर अंतरावरून गोल फिरत आहे, आणि ह्याच प्रयोगशाळेमध्ये वेगवेगळे प्रयोग केले जातात. जसं की सुनीता विल्यम्स आणि वेगवेगळे अंतराळवीर तिथे जाऊन प्रयोग करतात, आणि त्यातून ते त्यांचा रिसर्च, अभ्यास हा चालू ठेवतात. आणि हीच प्रयोगशाळा आपल्याला जर पाहिजे असेल तर रात्रीच्या वेळी अतिशय तेजस्वी अशी चांदणी जर आपल्याला फिरताना दिसत असेल तर समजून जायचं की ते इंटरनॅशनल स्पेस स्टेशन आहे. आपणाला बऱ्याच वेळेला प्रश्न पडतो की ह्या विश्वात आपण एकटेच आहोत का. तर असे काही नाही. आपली जी सूर्यमाला आहे, सूर्य आणि 8 ग्रह, मंगळ, बुध, गुरु, शुक्र, शनी, पृथ्वी, युरेनस, नेपच्यून. तर हे सूर्य आणि 8 ग्रह मिळून ही आपली सूर्यमाला बनते. तर या पृथ्वीवर पोषक असे वातावरण आहे, त्यामुळे आपल्या इथे जीवसृष्टी आहे. तसेच आपण जर रात्री आकाशात पाहिले तर आपल्याला लुकलुकणारे चांदण्या दिसतात, त्यांनाच आपण तारे म्हणतो. तर हे तारे हे दुसरे सूर्य आहेत. सूर्य पण हा एक तारा आहे. तर